रिंगणे गावचे सुपुत्र सुधीर साळवी यांची शिवसेना ठाकरे गटाकडून सचिवपदी निवड. रिंगणे ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करत पेढा देऊन आनंद व्यक्त केला. सिल्लोड तालुक्यातील अजिंठामध्ये 5 MVA क्षमतेच्या रोहित्राचे अब्दुल सत्तारांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन. शेतकऱ्यांना आता दिवसा 8 तास वीज पुरवठा होणार. कराडचे आमदार आमदारकीच्या पहिल्या मानधनातून रिमांड होम मधील निराधार मुलांसाठी आर्थिक मदत. धुळे 2 दिवसीय कृषी धान्य महोत्सवाला सुरुवात. आमदार राघवेंद्र भदाणे यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन. लातूरमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेचे 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी संदर्भात निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याची मागणी. नंदुरबारमध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात बिरसा फायटर्सचे 15 एप्रिल रोजी ठिय्या आंदोलन. भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. छत्रपती संभाजीनगरमध्ये मोटरसायकल चोर अटकेत. 20 वाहनं चोरांकडून जप्त. जळगावमध्ये जनावरांच्या कडब्याला आग. 1000 कडब्याच्या पेंड्या जळून खाक. शेतकऱ्यांचं सुमारे 40,000 रुपयांचं नुकसान. घटनेत जीवितहानी नाही. अष्टविनायक मंदिरात भाविकांना ड्रेस कोड लागू. अंगभर कपडे परिधान करूनच भाविकांना मंदिरात प्रवेश. ट्रस्टकडून पोशाखाची नियमावली जाहीर. बुलढाण्यात जलसंधारण विभागांतर्गत 1,65,00,000 रुपयांचं गेटेड सिमेंट कॉन्क्रीट बंधाराला आता मंजुरी. यामुळे गावचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आता सुटणार आहे. यावर्षी देशात सरासरी 103% पाऊस पडणार. स्कायमेटकडून माहिती समोर. सोलापूरमधील 46 रस्त्यांसाठी 12 कोटींचा विशेष निधी मंजूर. या निधीमुळे सोलापूर मतदारसंघातील अनेक महत्त्वाच्या परिसरातील रस्ते नवे होणार. मालेगावात चैत्रोत्सवानिमित्त सप्तशृंगी गडावर परंपरेप्रमाणे कीर्तिध्वज फडकवलाय. दरेगावच्या गवळी कुटुंबाला ध्वज फडकवण्याचा मान. कीर्तिध्वजाच्या मिरवणुकीत भाविक उत्साहात सहभागी. डहाणूतील सुप्रसिद्ध असलेल्या महालक्ष्मी मातेच्या यात्रा उत्सवाला सुरुवात. देश विदेशातून भक्त जत्रेसाठी दाखल. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून खबरदारी. अकोल्यात हनुमान जयंती निमित्त माकडांना महाप्रसाद. मुंगसाजी महाराज संस्थानतर्फे माकडांना मिठाई. मुंगसाजी महाराज संस्थानतर्फे माकडांना मिठाई वाटण्यात आली. वर्ध्यात कारंजा शहरात पहिल्या अग्निशमन वाहनाचे लोकार्पण. अग्निशमन वाहनामुळे आगीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार. बीडमधील घाटशीळ पारगावमध्ये भाऊ महाराजांचा 90वा नारळी सप्ताहामध्ये हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी. पहिल्याच दिवशी हजारो भाविकांची हजेरी. चंद्रपुरात तापमानाने 44°C आकडा गाठला. जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलावात मुलांची मस्ती. बदलापूरमध्ये उल्हास नदीला पुन्हा जलपर्णीचा विळखा. वालीवली परिसरातील नदीपात्रात पाण्यावर जलपर्णीचे आच्छादन. नदीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ. नांदेडमध्ये प्रदूषणमुक्त वातावरणात अंत्यसंस्कार होण्यासाठी गॅस दाहिनीचे काम सुरू. गोवर्धन घाट आणि सिडको स्मशानभूमीत गॅस दाहिनीचे काम लवकर होणार पूर्ण. नवी मुंबईत बार असोसिएशन आणि DY पाटील कॉलेज ऑफ लॉ यांच्या वतीनं कार्यशाळेचं आयोजन. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त वकिली क्षेत्रातील मान्यवरांसाठी ही कार्यशाळा आयोजित. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.